हरिओम. माझं नाव पंकज सिंह मेहता. मी मुंबईमध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. इथे तुमच्याबरोबर बापूंनी मला दिलेला एक अविस्मरणीय अनुभव शेअर करायला उभा आहे. अनुभव काय, बापूंनी दिलेला प्रसादच आहे. तो वाटून खाण्याची मजा आहे ही वेगळीच आहे. मी पहिल्यांदा बापूंकडे 17 फेब्रुवारी 2000 साली आलो. तेव्हा डिसिल्वा हायस्कूलमध्ये प्रवचन होत असे आणि पहिल्यांदाच आलो आणि ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे ना, आय केम, आय सॉ अँड आय सरेंडर. मला खरोखर अतिशय आनंद झाला आणि तो आनंद वाढतच गेला. हा सच्चिदानंदच आहे, त्यामुळे आनंदच देत राहणार आणि आपण घेत राहणार. अनेक आयुष्य नुसतं आनंदाने भरून गेलं, पण मध्येच असे काही प्रसंग आले आणि प्रत्येक प्रसंगात खरोखरच बापूंनी हात धरला. तसाच एक प्रसंग मी तुमच्यासमोर मला आलेल्या अनुभवाचं कथन करतो. मी माझं सासर बडोद्यात आहे. मला 1 जून 2001 साली माझ्या साडूंचा फोन आला की त्यांचे एक स्नेही आहेत धीरूभाई पटेल. ते मुंबईमध्ये डायमंड मर्चंट आहेत आणि त्यांची भावनगरला मोठी फॅक्टरी आहे. ते म्हणाले तुम्ही त्या फॅक्टरीला व्हिजिट देणार का, कारण का ती फॅक्टरी का ते बंद पडायला आली होती आणि त्यांना ती विकायची होती. तर त्यांना वाटलं की हा इन्कम टॅक्समध्ये आहे तर कोण चांगलं गिराईक मिळेल किंवा आणि बाकीचे पण काही वैयक्तिक इश्यूज होते. ते म्हणाले तुम्ही फॅक्टरी बघायला आलात तर बरं होईल. शनिवार रविवार मला सुट्टीच असते, त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे. 9 जूनला शनिवार होता. म्हटलं 9 जूनला मी बडोद्यात येतो, मग तिकडनं आपण भावनगरला जायचं. ठरलं असं की मी बडोदा एक्सप्रेसने बडोद्याला सकाळी पोचणार. तिकडनं गाडीने आम्ही बाय कार भावनगरला जाऊ. एक 4-4.5 तासाचा रस्ता आहे. ठरल्याप्रमाणे मी 9 जूनला सकाळी पोचलो. माझे साडू आणि धीरूभाई पटेल स्वतः मला घ्यायला आलेले स्टेशनवर. धीरूभाई पटेल यांच्या मित्रांकडे आम्ही गेलो. तिकडे नाश्ता वगैरे केला, चहा वगैरे झाला आणि आम्ही एक साधारण 9:30-10 वाजता बाय कार भावनगरला जायला निघालो. एक 5-5.5 तासात आम्ही भावनगरला पोचलो असू. ती फॅक्टरी वगैरे बघितली, त्यांनाही दुसरी काही कामं होती. ते सगळं आटपेपर्यंत रात्रीचे 10-10:30 झाले. मग जेवणं झाली आणि हे सगळं संपेपर्यंत एक 11:45 झाले. मी धीरूभाईंना सांगितलं की आपण इकडे एक हॉटेल वगैरे बघूयात आणि सकाळी परत बडोद्याला जाऊ. तर ते म्हणाले अरे काय, मी मस्त ड्रायव्हिंग करतो, मी 3.5 तासात तुला तुझ्या सासरी पोचवतो. आता आपण बापू भक्त असल्यामुळे आपण कॉन्फिडंट असतो, पण कधी कधी आपण ओव्हर कॉन्फिडंट असतो. मी पण काही लक्ष दिलं नाही. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही एवढं चांगलं ड्राईव्ह करता, चला. आम्ही 11:45च्या सुमारास भावनगरमधनं निघालो. आता भावनगर सिटीच्या बाहेर पडल्यावर संपूर्णपणे एक 15 ते 20 किलोमीटर नुसता ओसाड रस्ता आहे. दोन्ही बाजूला नुसती मिठाची आगरं आहेत. काही झाड नाही, माणसं नाही, वस्ती नाही, काहीच नाही. मध्ये अशी तुरळक एखाद दुसरी गावं आली तर. आम्ही भावनगरच्या बाहेर पडलो आणि मी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेलो. जेवण वगैरे झालेलं, त्यामुळे मला झोप लागली आणि साधारण 25-एक मिनिटं झाली असेल आणि जोरात आवाज आला, धडामगन. मी झोपेत होतो. मी असं किलकिले डोळे करून बघितलं, जसा गलका बाहेर सुरू झालेला, ओरडाओरड सुरू झाली, बाहेर निघा, बाहेर निघा. मी डोळे उघडून बघितलं तर ते मलाच बाहेर काढायचा प्रयत्न करत होते. आमच्या झेन गाडीने डायरेक्ट ट्रकला, एक उभी होती ट्रक, ती बहुतेक त्या ड्रायव्हरला झोप लागली का दिसली नाही माहिती नाही, धडक दिलेली आणि त्या झेन गाडीच्या काचा सगळ्या माझ्या अख्ख्या अंगावरच फुटलेल्या. मलाच बाहेर ओढतायत म्हटल्यावर मी पण गांगरून गेलो. जेमतेम मला बाहेर काढलं आणि म्हटलं काय झालं, तर म्हणे ॲक्सिडेंट झाला आहे आपला. तर मी म्हटलं कोणाला लागलं आहे, तर ते मला तुम्हालाच लागलं आहे. मी अजून कंप्लीट भानावर आलो नव्हतो, म्हणून मी असं जस्ट खाली बघितलं तर असं नळ उघडून कसं पाणी पडतं तसं माझ्या कपाळावरनं धडधड रक्त पडायला लागलं आणि मला एकंदर कल्पना आली की आता काय नक्की झालंय.
मी सहज चेहऱ्यावर हात लावला तर संपूर्ण चेहऱ्यावर माझ्या काच रुतलेली होती. त्यामुळे आता ते हात लावायला रक्त थांबवण्याचा जरी प्रयत्न केला तर त्या काच आत रुततील आणखीन. त्यामुळे मी हतबल झालो. मी काहीच करण्याच्या परिस्थितीत नव्हतो. संपूर्णपणे ओसाड जागा, पुढे मागे कोणी नाही. आम्ही फक्त ते 5 जण जे गाडीत होतो आणि काहीच नाही. आणि हळूहळू मला घेरी यायला लागली. मला कळलं की आता खरोखरच आपण मरणा एवढं भय दुसरं कुठलंच नसतं. त्यामुळे मी आतनं खूपच घाबरलो. मी खिशात बापूंचा फोटो ठेवतो नेहमी. मी फोटो बाहेर काढला आणि बापूंकडे अक्षरशः भीकच मागणार होतो की मला वाचवा. पण झालं असं की 2-3 आठवड्या आधी बापूंनी गुरुवारी प्रवचनमध्ये सांगितलेलं की सद्गुरूंकडे कधी भीक मागू नका. बापू त्या प्रवचनात म्हणालेले की देवळाच्या बाहेर एक भिकारी असतो आणि आत एक भिकारी असतो. बाहेरचा पैसे मागत असतो, आतमधला मुलीचं लग्न लावून दे, नोकरी मिळवून दे, घर करून दे अशी भिकाच मागत असतात. म्हणजे हक्काने मागा. बापू प्रवचनात पुढे म्हणालेले की लहान मुलगा कसा रात्री 12 वाजता पण बाबांना सांगतो मला आत्ता कोल्ड्रिंक हवंय. का तर त्याला माहिती असतं की जर अख्ख्या जगात कोणी कोल्ड्रिंक दिलं तर हाच देईल मला. आमचा देवावर एवढा विश्वास नसतो म्हणून आम्ही व्यवहार करतो. मला हे सगळं आठवलं आणि म्हटलं आता हे कसं सांगायचं मला वाचव, हे भीक मागल्यासारखं होईल. मग मी फक्त एवढंच म्हटलं बापूंच्या फोटोकडे बघून की बायको आणि मुलगा मुंबईत आहेत, जे तुम्हाला ठीक वाटेल ते करा, असं म्हणून मी फोटो खिशात ठेवला. चारी बाजूला कोणीच नाही आणि एकंदर आयडिया आलेली की आता आपलं काय होणार आहे, फक्त वाट बघायची. असं म्हणून मी असा उभा होतो, थोडासा कापत होतो, पण फोटो खिशात ठेवला आणि चक्क 5 ते 7 सेकंदात मागणं एक मारुती 800 गाडी आली. खरं तर तिकडे काहीच नव्हतं, कुठून तरी ती आली आणि त्यातनं 3 तरुण मुलं बाहेर आली आणि एक जण ओरडला, अरे आपल्या बडोद्याचीच गाडी आहे, बडोद्याचीच गाडी आहे, तो बघ ॲक्सिडेंट झालाय. ते 3 तरुण मुलं होती त्यात. ती बाहेर आली आणि विचारलं कोणाला काय लागलंय का. तर ड्रायव्हरला असं किरकोळ खरचटलेलं आणि मला मजबूत मार बसलेला. तर मला ह्या दोघांना लागलंय म्हणे बसवा, आम्ही त्यांना डॉक्टर शोधून त्यांच्याकडे नेतो. त्यांनी गाडीत बसवलं आणि आम्ही निघालो. मला हळूहळू घेरी यायला लागलेली. मी त्यांना सांगितलं अहो लवकर शोधा. म्हणे अहो इकडे काहीच नाही आहे. अक्षरशः 8 ते 10 किलोमीटर ती गाडी नुसतं गाव शोधत होती. त्यानंतर एक असं गाव दिसलं, पण असं वाटलं की नाही इथे डॉक्टर नसेल. असं 1-2 गावं सोडून मग शेवटी एक गावाचं प्रवेशद्वार वगैरे जरा बरं वाटलं. त्यांना वाटलं इथे डॉक्टर असतील. ते अधेलाई नावाचं गाव होतं, त्यात त्यांनी गाडी घुसवली. साधारण 12:30 पाऊण वाजले असतील. त्यांनी लोकांचं दारं वगैरे ठोठवली आणि इकडे कोण डॉक्टर आहे का. त्यांनी डॉक्टरचा पत्ता घेतला. डिस्पेन्सरी जवळ त्या ओट्यावर मला बसवलं आणि त्याच्यातली ती 2 तरुण मुलं डॉक्टरांना शोधायला गेली. ते डॉक्टरांना घेऊन आले. डॉक्टर म्हणजे 2 जण आली. एक डॉक्टर होता आणि त्याच्याबरोबर एक ब्लॅक फ्रेमचा चष्मा घातलेला त्याचा मित्र होता. हे असे दोघे आले. त्या तरुण मुलांनी सांगितलं की हे डॉक्टर आहेत आणि आम्ही आता निघतो असं म्हणून ते निघून गेले. आता तो डॉक्टर आणि त्याचा मित्र होता. तर त्यांनी सांगितलं की काय झालंय. म्हटलं असं लागलंय. तर त्यांनी त्याच्या त्या काळ्या फ्रेमचा चष्मा घातलेल्या मित्राला सांगितलं खूण केली असं की उघड डिस्पेन्सरी. तर त्यांनी ती डिस्पेन्सरी उघडली आणि मी म्हटलं कुठे जायचं. तर त्यांनी सांगितलं पहिल्या मजल्यावर माझं क्लिनिक आहे. म्हणून मग ते मला आतमधनं पहिल्या मजल्यावर घेऊन गेले. ते जे डॉक्टर होते ते 10 ते 15 मिनिटं माझ्या चेहऱ्यावरचे फक्त काच काढत होते आणि माझ्याशी काय काय संभाषण करत होते, कुठे राहतोस, काय करतोस, हे सगळं. आणि ते जे त्यांचे मित्र होते ते त्यांना सगळ्या गोष्टी पुरवत होते, कधी कातर, कधी कापूस, सोफरा मैसीन वगैरे. मग त्यानंतर त्यांनी माझे टाके घेतले. माझ्या चेहऱ्यावर 18 टाके आहेत. सद्गुरूंचीच कृपा आहे की ते आता दिसत नाही आहेत. त्यांनी टाके वगैरे घेऊन झाल्यावर मला सांगितलं की तू आता वाचलास. तर मी आपल्या आभार भावाने म्हटलं थँक्यू डॉक्टर. तर त्यांनी सांगितलं मी डॉक्टर नाही आहे. तर मी म्हटलं कोण, हे डॉक्टर आहेत का. त्या चष्मावाले ग्रस्त पण नाही, हा तर माझा मित्र आहे, हा आणि मी नेहमी एकत्रच असतो. तर म्हटलं मग डॉक्टर कोण आहे. तर मग डॉक्टर माझा भाऊ आहे. म्हटलं तो कुठे आहे. तर तो भावनगरला असतो.
तर म्हटलं मग इथे काय करताय तुम्ही? म्हणजे तुझ्यासारखे ॲक्सिडेंट करतात तर यावं लागतं. मी अक्षरशः गांगरून गेलो. म्हटलं आता हा डॉक्टर पण नाही आहे, ह्यांनी टाके घेतले. मला म्हटलं ठीक आहे. तर म्हणे आता कुठे जाणार? म्हटलं आता बडोद्याला जाणार. म्हटलं गाडी मागवली आहे भावनगरवरनं त्या धीरूबाईंनी. बरं ठीक आहे चल मी तुला हायवेवर सोडतो म्हणून ते दोघे माझ्याबरोबर आले. त्यांनी त्यांच्या गाडीत मला बसवलं, हायवेवर आले. ते धीरूबाई आमचे स्नेही होते, त्यांना भेटले, चहा वगैरे प्यायले. मग ती दुसरी गाडी आलेली त्यात मला बसवलं आणि जाताना त्या सो कॉल्ड डॉक्टरांनी सांगितलं एव्हरीथिंग इज ऑल राईट. म्हटलं ओके सर. मी बडोद्याला आलो. सकाळी 6-6:30 सुमारास मी बडोद्याला पोचलो. बडोद्याला माझा मेहुणा मला घ्यायला आलेला. मी खरोखर एकदम असा हतबल झालेलो. म्हटलं काय झालं आपलं हे सगळं. आणि मी मेहुण्याला सांगितलं आपण चांगला एखादा सर्जन बघ, कारण का हे काहीतरी विचित्र. कारण की तिकडे जेव्हा त्यांनी टाके घेतले ते डिस्पेन्सरीमध्ये लाईट नव्हती. तर ते डॉक्टरांचा जो मित्र होता त्याने फक्त असा टॉर्च मारून ठेवलेला आणि त्या टॉर्चमध्ये माझे सगळे त्यांनी काचा काढलेल्या. त्यामुळे मला असं वाटलं की हे काय सगळं काय बरोबर नाही आहे. तर तो मेहुणा म्हणाला हो आपण असं व्यवस्था केलेली आहे, 9:30ला ते डॉक्टर येतील. मग 9:30ला आम्ही बडोद्याला त्या एकदम नामांकित सर्जन आहेत त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सगळं पाहिलं आणि मला सांगितलं की एव्हरीथिंग इज ऑल राईट. म्हटलं नाही, ते तिकडे अंधार होता म्हटलं आणि तो डॉक्टर पण नव्हता. त्याने असं कसं तरी टाके घेतले, तुम्ही हे सगळे उसवा आणि परत घ्या. तर त्याने सांगितलं की नाही मी पण केलं असतं तर असंच केलं असतं. आणि मग त्यांनी सांगितलं की हे जे टाके आहेत ना हे इम्पोर्टेड टाके आहेत, हे कॉस्मेटिक सर्जरीसाठी वापरतात. हे हिरोईन आणि हिरो लोक म्हणे जे सुरकुत्या पडल्यावर ते ऑपरेशन करतात ना त्याच्यात हे टाके वापरतात. जिथे लाईट नव्हती तिथे कॉस्मेटिक सर्जरीचे टाके कुठून आले हे यांनाच माहिती. मी फारच म्हणजे म्हटलं ओके खरं. आणि त्या डॉक्टरांनी मला काही गोळ्या लिहून दिलेल्या, त्याच या सर्जन डॉक्टरांना दाखवल्या. ते म्हणाले हां ह्याच गोळ्या चालू ठेव, हेच बरोबर आहे. मी घरी आलो आणि म्हणजे सासरी आलो. फ्लाईट पकडून आम्ही संध्याकाळी मुंबईत आलो. दुसऱ्या दिवशी मी दादरला नवनीत क्लिनिकमध्ये दादांना दाखवायला गेलो. मी आणि बायको गेलेलो. आतमध्ये गेलो आणि बसलो आणि बायको रडायलाच लागली. दादांनी म्हटलं काय झालं? बायकोने सांगितलं याचा ॲक्सिडेंट झाला आहे. आणि तोपर्यंत माझा चेहरा अगदी विचित्र असा सुजलेला, डोळा असा सुजलेला, होठ असे सुजलेले. तर दादाने सांगितलं आहे तसा चेहरा होईल. तर बायकोने सांगितलं पण आत्ता बघा ना तो कसा दिसतो. तर दादा म्हणाले सांगितलं ना आहे तसा होईल, हरिओम. म्हणजे मग मी दादांना सांगितलं की मला असं थुंकी आली की त्यातनं रक्त येतं आणि मी 3 दिवस काहीच खाल्लं नाही. मी लिक्विड डाएटवर आहे कारण का मला भीती वाटते आतमध्ये काच वगैरे. तर दादांनी सांगितलं तू काही खाऊ शकतोस, काही हरकत नाही, सगळं काय खा. मला एकदमच हुरूप आला. मी बाहेर येऊन मसाला डोसाच खाल्ला हॉटेलमध्ये. आणि म्हटलं आता दादांनी स्वतः सांगितल्यावर कशाला घाबरायचं, जे होईल ते. ॲक्च्युली हा प्रसंग एवढ्यावर संपला असता तर म्हणजे तो कदाचित मी विसरलो पण असतो. त्यानंतर मी घरी आलो आणि मी थकलेलो, त्यामुळे मी सुट्टीवर होतो. म्हटलं चला आता थोडं झोपूयात म्हणून मी खिशातल्या सगळ्या गोष्टी खणात ठेवत होतो. ज्या फोटोबरोबर मी बापूंशी संभाषण केलेलं तो फोटो पण असा यांत्रिकपणे मेकॅनिकली बाहेर काढला आणि ठेवणार तर त्या फोटोकडे माझं लक्ष गेलं. मला जो मार लागलेला तो कपाळावर, नाकावर, होठ आणि नाकाच्या मध्ये आणि हनुवटीवर लागलेला आणि डाव्या गालावर अशी हे गेलेली. त्या फोटोमध्ये बापूंना एक्झॅक्टली त्या सगळ्या ठिकाणी मार लागलेला. बापूंना तिथे रक्त आल्यासारखं दिसत होतं. हा फोटो मंगेशसिंह पाटणकर इकडे असतील त्यांनी पाहिला आहे, सायली विरा पाटणकरनी पाहिला आहे, पार्ला सेंटरच्या अनेक लोकांनी पाहिलं आहे. मला आधी वाटलं की ते ॲक्सिडेंट झाला तेव्हा ते सगळं रक्त आलं, त्यात हे रक्त लागलं म्हणून मी ते पुसायला लागलो. पण बरोबर तेवढ्या पार्टमध्येच ते रक्त होतं. कालांतराने मला बरं झालं आणि त्या फोटोवरचे पण डाग निघून गेले. आजही तो फोटो माझ्या देवघरात आहे. बापू प्रत्येक अनुभव सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्याच्या मनातील
निदान एक विकल्प तरी जाळून टाकतो आणि तिथे एक सुंदर संकल्पाची बाग फुलवतो, एवढं मला माहिती आहे. प्रत्येकाचा अनुभव इकडे आपण ऐकलात मोस्टली मृत्यूच्या वरच होता, की बापूंनी कसा मृत्यूसारखा भयच नाही दुसरा, हे मी अनुभवलेलं आहे. आणि तिथेही हा सद्गुरू सगळं काही बदलू शकतो. हा मन सामर्थ्यदाताच नाही आहे, हा सर्व सामर्थ्यदाता आहे. हरिओम.